सकाळी वस्तीच्या मागा चिंचेचा झाडाला दिदूचं प्रेम दिसत. हे काय आहे बाबासाहेब? इंदू 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 बाळा इंदू काय हे वेड्यासारखं? अगं नागोराव सारखे असे हजारो पालक आहेत जे परिस्थितीमुळे आपल्या हुशार मुलांना शिकवू शकले नाहीत. अगं बुद्धिमत्ता ही कुणाची गुलाम नसते. अगं जशी ती गरिबाच्या पोटी जन्माला तशी श्रीमंताच्याही पोटी जन्माला येते. प्रश्न आहे तो संधीचा. संधी मिळाली पाहिजे आणि त्याला कारण आहे ही बुरसटलेली यंत्रणा. अगं विद्वान हा कुठल्याही जातीचा धर्माचा असूच शकत नाही. विद्वान हा निसर्गरूप असतो. मला सांग, आभाळातून पडणारा पाऊस जात पात वर्णभेद करतो का? अगं पाणी, फुलं, फळं, सूर्यप्रकाश, निसर्ग सर्वांना समान देतो. अगं वाईट वृत्तीची माणसं समाजात भेदभाव उत्पन्न करतात आणि ही अशीच माणसं शैक्षणिक विषमतेचं विष समाजात पेरतात. शैक्षणिक विषमता ही फार मोठी कीड आहे समाजाला आणि देशाला. तू तुझ्या परीनं या विरुद्ध आवाज निश्चित उठव. तुमच्या बोलण्यात सत्य असेल तर कुलूपबंद मेंदूंची कवाडं पण सताड उघडतील. इंदू बेटा, मीडिया खूप सशक्त माध्यम आहे. तू आपली मतं निश्चित मीडियाच्या मार्गे मांड. माझ्या तुला खूप शुभेच्छा आहेत बेटा. चला 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 उतरा. चला उतरा ना बे थंडे. चला उतरा, चला उतरा. उतरा उतरा का लावलं बे? आता थोडसा त्या घरापाशी सोडलं. अरे सोडाले तर मी तुझ्या दरवाज्यात बी सोडतो तुले. पुढे वस्ती आहे आणि वस्तीत रिक्षा जाते काय? अरे रिक्षा तर इथंच ठेवा लागते ना. आता चला म्हणते तर चला ना. चला बापा, चला चला चला. आणि पैसे कोण देईन? तुमचा बाप. ए बाप कोणाचं काढते बे? बाप कोणाचं काढते? आणि कायचं बे? कायचं भाडं बे साल्या? हा अंदर घ्या. छाती अंदर घ्या. काहून काय झालं? काऊन त्याला साला म्हणतात? बापा आता तो भाऊ लागते ना तो, मग मा साला नाही झाला का? आणि आमचं गाणं हर रोज फुकटात ऐकते तर कधी देते काय 2 रुपये? हा मग आता माना डोलाव ऐकते. पण एक लक्षात ठेव बाबू, अजूनही तंगड्यात जोर आहे आमच्या. हा ना अबे, रिक्षाची सवारी करायला आम्ही काय नवाब नाही आहो. हा, आम्ही 150-200 रुपये कमवतो. हो हा अबे तर गप राय ना बे. कायले पटर 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 करून राहिले. आता 30 किलोचा माणूस मी, आता 150 किलो तुम्हाला ओढून आणतो आणि वरतून मलेच दाफडता. आता घबरा ना तुम्ही. हात माय तुम्ही तिघही बळताडा शाळेतल्या पोऱ्यावानी भांडून राहिले. घ्या 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 घ्या. तुम्ही चांगले गाणे गाता ना, म्हणून तुम्हाला फुकट आणून सोडतो. हा, जा 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 घरी जा. नाही नाही आम्ही जातो, पर तू गुत्त्यावर जाऊ नको आता. बार बंदी जातो. हा काही सुधारणा जा, नाही. हमेशाचं ते तुमचं. आता जाऊ द्या. चला, चला, चला रे. चला चला. लई बोल. तिकडं पाय ना, महाअडाणी नवरा कशी बाबासाहेबाची पूजा करून राहिला. का हो तुम्ही काऊन नाही शिकले पुढं? अरे खूप शिकायचं होतं मले. मग काय झालं? बाप्पा पण शेण लेंड्या उचलण्यातच माझं बालपण गेलं. 2 येळ खायची मारामार होती घरात. तुले सांगतो संत्या, बापाचा सदरा घालायचो मी. गुडघ्यापर्यंत खाली ये. म्हणजे ढगड होता ढगड. 8व्या वर्षी पहिल्यांदा चड्डी घातली. काय सांगतो ना? तोवर का करत होतो माहितीये? तोटी टाकून फिरत होतो गावभर. काय माणूस आहे. कायचं गरीबाले शिक्षण. हो का, खरं आहे का? खरं आहे, खरं आहे. तुला सांगतो मामाली गोष्ट. हा, सांग. मला बी खूप शिकावं असं वाटे. बर जाते होतो शाळेत, हं. पण ना कोणी लेखन घेऊन देणारा, ना पुस्तक, ना वही.
असं मास्तर मस्त पिदाळून काढे ना, हे इकडे हे इकडे. कायचं शिक्षण. मग एक दिवस काय झालं, काय झालं रे? एक दिवस काय झालं, हा तो मास्तरनं आला असं तर मायाकडे. बर मग मग हा एक लात मारलं माझ्या ढुंगणावर, हाकललं म्हणजे निघ म्हणलं. आम्ही साठी अहो माय कायचं शिक्षण संत्या. बंद. बस बस झालं आता. अर्ध्या गौऱ्या गेल्या तुम्हा दोघांच्याही मसनात. आता कायचं शिक्षण घेता. जेवा जेवा. भाऊ हा. आज का नाही आमचे 160 रुपये झाले. लोक पैसेच ढिले नाही करत खिशातून. जाऊ दे ना संताराम. अरे जे भेटते त्यात गोड मानावं हो, माणसानं. हो, हो. एक एड जेवायला भेटते ना आपल्याला, मग झालं मग. नाही बरोबर आहे बरोबर. मी काय म्हणतो तारा, तो भाऊ कोण होतो? लख्या कुठं गेला? त्याचं जेवण काढून ठेवलंय म्या. येईल तेव्हा जेवण तो. तुम्ही जेवा. चला चाल आता चाल काय झालं? शाना बंद कर बे आले. मेरे से रंगदारी नहीं करने का. बस्ती का दादा हूं मैं, फोड़ डालूंगा मैं. ए, मरेल ना तो. सोड सोड सोड. त्याले. बस्ती मध्ये हातपट्टी चालवतो ना हा? मले फुकट दारू देत नाही. पाय. पैसा मागताय मले, देव का मी थोबाडून तुझ्या. सोड, जाऊ दे. जाऊ दे ना जाऊ दे बाबा. लख्या, जाऊ दे त्याले. चुप. सोड त्याले, सोड. सोड ना त्याले. जाऊ दे. जाऊ दे जाऊ दे. तुम्ही म्हणता म्हणून सोडतो. चल हट हट. जा रे भाऊ. जा रे भाऊ. अरे तुम्ही कायले मध्ये पडता? माया घरा फुकट राहता आणि मलाही शिकवता. काय काय आहे लख्या भाऊ. लात मारून बाहेर काढेन. इथले वर्ष तुम्ही फुकट राहू राहिले ना, आणि मला शिकवता का बे? थल थल थल. ए अरे रयतीच्या. कायले पटर 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 करून राहिला रे. आम्ही तर काय झाडाखाली बी झोपतो. एसटी स्टँडावरही राहतो. रेल्वेचं काय, माझ्या बापानं स्टँड बांधलाय रेल्वेचा. जेवून घेतो आणि मग निघतो. तेव्हाचा पटर पटर करते का? आता तुम्ही दोघं बी काय माझ्या तोंडाकडे पाहून राहिले. जेवा जेवून निघाचं. अरे आभाळाच्या खाली जन्माले आलो, झाडाखाली मरून जाऊ. समजला? तारामाई चुकलं मायावालं. तू बोलू नको. मोठे डोळे दाखवते का तू? हा म्हणे फोकट राहून राहिले, फोकट राहून राहिले. काही गरज नाही तुझ्या मेहरबानीची. अरे निघून राहिलो आम्ही. डोळे दाखवते मोठा. अरे जोवर हा लख्या जिवंत आहे तो तुम्हाला नाही जाऊ देणार. कुठं बी नाही जायचं. जाऊ दे रे, मोठ्या गोष्टी सांगून राहिला. कुठं जायचं नाही. असं म्हणता? हो. ठीक आहे, ये मग इकडे ये. बसते ती द्या त्याला ताट. ए, मुकट्यानं जेव. आता जेवा ना तुम्ही बी. आता तुम्ही खायला घाबरून राहिले. अरे बापा कागदाचा वाघ व्हाय तो. जेव पोटभर जेव जो. हो, हो. घाबरला का बे? जेवा. जेव, जेव. चादर खायला ओढून राहिले व. मी कुठं उठून राहिलो हो? हा? कोण? हे कोण आहे? काय बोलत कोण आहे माय? अरे कोण आहे तू. अहो बोल ना, कोण आहे तू? अव कोण आहे पोरी तू? बोलत कोण नाही? अव बोल ना. अरे बोल ना माय माझे, कोण आहेस तू. अरे बोल ना. बाप्पा कोण? अव माय रडून राहिली काय? कुठून आली माय तू? ए पोटे, कुठून आली तू? दुरून ते आहे ना, ते पाय ते तिकडे, त्याच्या बी मागून खूप दुरून आली. पर किती दुरून आली ते सांगशील का नाही बेटा? दुरून, खूप दुरून. अरे पण अबे आता भैताळा काय बे. हा? ते तेवढीचे पुट्टी कसे सांगेन. कुठून आले लावल्या. अबे पण आपल्याला तर समजलं पाहिजे का नाही? कुठून आली पोट्टी ते? आता भुई मुंगाच्या शेंगाबानी जमिनीतून आली का मुंगाच्या शेंगाबानी वरतून आली? नाही बरोबर आहे तू. आता कोणी आपल्याला विचारला हा. की कोणाची पोट्टी होय, कुठून आली, तर काय सांगायचं. भावाजीचा. अबे ए बताना पोटे तू कहा से आई बोलना. देव काय कानफटे. अबे त्याचं- ए बेवड्या, असं बोलतात पोरीशी. लहान आहे ना ते. मग का आता? आपण वाढलो देशाच्या गरिबीवानी. नाही तर काय. तू काले मंदी बोलतो बे लख्या. मग? थांब ना थोडा वेळ. हट. सांग सांग बाई, कुठून आली मग तू? बोल ना.
देव काय झापड अबे इथल्या मोठ्यानं बोलायचं नाही. असं वरडतात का? बसा खालता, बसा. वा रे वा, मोठ्यानं ओरडून राहिले. मोठ्यानं कायले बोलता? बाप्पा माझ्या बाबाले असं बोललेलं आवडत नाही. हा? माणसानी माणसाशी माणसासारखं बोलायचं. बैताड आहे काय पोट्टी अबे तर चुप राह ना तू. नाव काय बेटा तू? माय नाव सांगू? हा माय नाव इंदू. काय? इंदू. आता सांगा मी कोणाची मुलगी आहे? कोणाची? सांगू? सांग सांग. ती आईची. त्याची? त्याची बाप्पा त्याची म्हणजे? आता त्याची म्हणजे कोणाची? ते बघा, ती आईची. बाप्पा आ? संत्या अरे काय झालं रे बा ढोलकीले? काय नाही का, काय होईल आपल्या वाणीच अवस्था आहे का या ढोलकीची बी? आहे तर ते बी चमड्याचीच ना, हो. आपल्यासारखीच. आपण जमान्याचे थापडा खाऊ खाऊ झालो बुडे. कसे झुर्रे आल्या पाय चेहऱ्यावर. तशी आपल्या थापडा खाऊ खाऊ पाय कसे सुरकुते आल्या तिच्यावर बी. घे पान घे. दे दे पान दे. बाप्पा कुठं गेली होती हो? हा? कुठं गेली होती हो? काय नाही वो, ते तृप्ती हिले घेऊन गेली होती. हिले पाटी पेन्सिल दिली तिनं. बाप्पा लिहिता येते का इले? हो, साजरी लिवते पोट्टी. घे पान घे. कोण शिकवला हो तुला? मले बाबासाहेबांनी. हा? पागल आहे पोट्टी. आता बाबासाहेब आता पुतळ्यातून बाहेर येऊन इले शिकवतील का? येतील. हा? मी बोलवलं तर येतील. हा. येतील येतील येतील. ते राहू दे बरं. चल तू झोप तू आता. झोप बाई. बाप्पा आता पाय काली चेपून राहिली तू? मायव, तुझ्या पायाला किती भेगा पडल्या हो? दुखते का पाय? किती फिरते माय तू? फिरावं लागते बेटा. पोटासाठी वन भटका लागते. हो, पण म्हणून आराम करायला पाहिजे ना. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, सेवा करण्यात मोठं पुण्य आहे. काय चाललंय तुमचं? अबे कोण रडू राहिला बे? कोण मेला? बाय कोण रडून राहिलं बे? ए आवाज नाही, लात मारून बाहेर काढेन. कायले वरडता? बसा खालत. अरे बसा. बस रे बाबा, बस बस. उगतच्या उगत ओरडता. आता कान धरा. कान धरा. कान धरून माफी मागा. कोणाची? कोणाची म्हणजे? बाबासाहेबांची. कायले माफी मागू? मी काय चुकलो? कान धरा. धरा. तुम्हाला माहिती नाही बाबासाहेबांना आवडत नाही दारू पिणारे? हा. आता बोला. मी दारू पिणार नाही. दारू पिणार नाही. नमस्कार करा. चुकलो. दारू सोडली. माझी माय मला भेटली इथे. लय रागावतो बाप्पा. ओके, गुड बॉय. काय? काय नाही, आज जा. हो. जा जा जा. तिची बहीण अहे? काय करते पोट्टी? काय करतो माय? बाप्पा
करून राहिली हो पोरी? काय नाही आई. भूक लागली का तुले? नाही आई. मग का करते हो माय तू? का जाणे का काय करते तर आपल्याच तंद्रीत राहते पोट्टी. पोट्टीच्या डोक्यातल्या इल्ल्याच समजत नाही काही. हा. भीमराव, माझं ऐकायचं हा. भीमराव, बाप्पा पाव आणि भजे ठेवले आहे तुमच्यासाठी. खाऊन घ्यायचं हा दुपारी. अजिबात उपाशी राहायचं नाही. बाप्पा, ऐकून राहिले ना? आणि पाणी पे जा. ऊन खूप आहे, तहान लागते. ऐकून राहिले ना मावाला? का बोलते पोट्टी? आता ते का बाहेर येऊन खाणार आहेत का? हो, हा? खातात. असं? हा? तुम्हीच मला सांगितलं ना की बाबा सगळ्या गरिबाची काळजी घेते. हा. आणि म्हणते मला काय म्हणे माहितीये? बाबासाहेबांबद्दल कितीही सांगितलं ना तरी कमीच आहे पोरी. बाबासाहेब म्हणजे दयेचा सागर. बाबासाहेब आहे ना कधी स्वतःसाठी शिकलेच नाही. ते उपेक्षित, गोरगरीब, दीन दलितांसाठी शिकले. बॅरिस्टर होते ते. की बुद्धावर विश्वास ठेवा म्हणजे समजा चांगलं होते. चला नमस्कार करा. हो हो हो. चला 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 चला. बापा 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 कुणाला नमस्कार करून राहिले बे मले? अबे चाला ना मर्सडीज आली ना. चला चला पुंगी पेटारेवाले चला. ए, पुंगी पेटारा कोणाला म्हणते बे? भजन म्हणतो आम्ही, भजन. काय बोलते बे बैठा? बैताळाचं. बाबा स्वतःले मोहम्मद रफीच समजते. अबे, आ? बापा 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 ही पोट्टी कोण वय? मायावाली वाय ना. तू आहे वाली? तू काय म्हातारपणात जन्मली का? अरे स्वतः भीक मागून खायचा अरे आणि पोट्टी कायली आणली? अबे तुला का करा लागते बे? मले नाही. अरे जमान्याला चौकशा राहते. खरं बोलते ना घ्या. हा? हा. हा? नाही तसं हुसात कमीच राहते. हा? जेव्हा हुसात राहते ना हा? तर बरोबर बोलते. हा म्हणून म्हणतो. अरे इकतचा दोर घेऊन फास कायले लावता? हा काय नाव तू बेटा? काय नाव माया? इंदू. इंदू. काय झालं का? अरे का झालं म्हणून काय विचार? तो नाग्या अजून त्या पोट्टीला घेऊन आला नाही. काळजी नाही वाटत? हे असं आहे याचं. एवढा भेव लागते तर पाठवला काय त्या नाग्या संघ. माहित नाही काय त्याची सवय? तो झोपला असन तिकडे तट्ट्याच्या अंदर आणि पोट्टीला ठेवला नसन बाहेर. ए सध्या तू की नाही गड्या, मला भेव नको दाखवू. भेव नाही दाखवून राहिलो, खरं काय ते सांगून राहिलो. अरे बर. चुप राहा. अरे. तिकडं पा ते घ्या. पोट्टी आली हा. आणि नाग्या आला. हा आली ये बाय माझी. बसून घे. काय झालं रे नाग्या? काय ए, झालं? नाग्या, काय झालं सांग ना लवकर. थांबा. आली का मा अरे तू? थांबा थांबा. काय झालं बे नाग्या? काय बोलशील का नाही? बोल ना बे. अरे बोल ना माहिती ना. अबे बोल. काही तर बोल. तोंड आहे का नाही? अरे तर चुप बसान का महाजीव घ्यान? हा? सांगतो ना. सांग ना मग. चेंगट आहे हा. बाहेर. सांगा साहेब काय म्हणाले? तर साहेब म्हणाले काय म्हणाले म्हणाले. पोरीले पत्ता सांगता येत नाही म्हणाले. म्हणाले. पोटीचा फोटो काढा लागल म्हणाले न काढला फोटो. म्हणाले तर म्हणे तक्रार केली तर पोटीले बाळ सुधारगृहात पाठवा लागल म्हणाले. काय म्हणाले. चौकशी होईल हो. आणि आलंच कोणी विचाराले तर पुढचं पुढं पाहू. काय गरीबाची पोर आहे सांभाळून घ्या म्हणाले. काय हा, काही काळजी करू नका जी. हो, सांभाळू आम्ही. हो. का हो? हो हो सांभाळू का रे संध्या? गुन्ह्याची माहिती. हो सांभाळून ना का नाही? हा का म्हणता ना गो? आ? अरे हो सांभाळू आपण सारे सांभाळू. हा. हो, सांभाळू सगळे. काय नागोराव हा? निघू मी. अरे इज्जत करते आपली. ए अबे ते छाती आत घे, फासड्या बाहेर येतील. माई मजाक करते का बे? अबे तुम्हाला रिक्षात ओढून नेतो. अरे छटाक भराचा माणूस मी. हत्ती सारखे तुम्ही. हा? तिसरं चाक पंक्चर राहते तरी बी नेतो तुम्हाला ओढून. बाई गंमत करता. बरं, चला बरं, पुंगी बरं, पेटारे बरं, आवरा बरं, आपले. चाल, मर्सिडीज तयार आहे. बसते लगा बे. आपले. चाल इंदू, चाल बाहेर निघ.
चाल म्हणतो ना बाई हो म्हणतो ना चाल. अहो हे काय करून राहिलीस तू? का करून राहिली म्हणजे आमची कोण आहे हे पोरगी हा? अहो बिना मायबापाची पोर आहे, माझ्या बहिणीची आठवण आहे. हो आठवणीचा ताजमान बांधलाय तुमच्या बहिणीनं. मले मले माये 4 पोरं जड झाले, इले कुठं घेऊन फिरू हा? जेव्हा पाहता वा वाचत बसते कामाची ना धामाची. चल 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 बाहेर हो. अरे, चल अरे बापा. चल चल अहो, म्हणतो ऐक ना. ना. अहो, जेव्हा ऐक ना. पाहता वा पोट्टीची कटकट पुन्हा गावात दिसायचं नाही हा सांगून ठेवतो. हलपत्त्यात कांडीन तुले हा नाकात दबितो हा. अहो ऐक ना, अहो थांब ना. हिचे माय बाप मेले तर का मायावर उपकार केले हा? मी कायले सांभाळू हिले हा? नदीतच बुडवी नेले हा सांगून ठेवतो. कुठे जायचं तर जा मसनात, बाबासाहेब सांभाळतील तुले. जा म्हणतो ना. इंदू अभ्यास करू राहिली माय. कर कर हा दारू सोडली आम्ही, अगदी कायमची सोडली बघ. हा ली 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 हा हा. बाबासाहेब कट्टी तुमच्याशी किती त्रास होऊन राहिला मला, तरी पण तुम्ही माझ्याशी बोलतच नाही. कट्टी बाबा मी आई म्हणाली होती इंदू आम्ही नसलो तरी बाबासाहेब तुझी काळजी घेतील, पण तुम्ही तर येतच नाही. मला शाळेत जायचंय. हट बाबा तुम्ही येतच नाही. कट्टी कट्टी कट्टी. इंदू कट्टी अगं माझी मुलगी तू आणि रडतेस. अगं अजून तुला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. हो पण मला कोण शाळेत धाडणार? ज्याला शिकायचंय ना त्याच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे एक शाळाच आहे. जे तुम्हाला निसर्ग शिकवतो ना बाळा, ती कुठलीही शाळा शिकवत नाही. तुझ्यासारख्या माझ्या हजारो मुली आहेत ज्यांना शिक्षणाची आज गरज आहे. बेटा शिक्षणाशिवाय उद्धार नाही. शिकाल तर जगाल हे मात्र तूच पटवून सांगायला हवं. पण इंदू शिक्षण हे स्वतःपुरतं फक्त ठेवू नये. म्हणजे तुम्ही खूप शिकलात, स्वार्थी झालात, नोकरी धरलीत, घर घेतलं, स्वतःचं भलं केलं, पैसा कमवला, त्याला सुशिक्षित म्हणत नाहीत. तर जो शिकतो आणि गरजवंतांना शिकवतो तो सुशिक्षित. बेटा सावित्रीबाई फुले बघ, खूप वर्षापूर्वी जेव्हा बायांना शिक्षणाची परवानगी नव्हती त्या काळात सावित्रीबाईंच्या पतींनी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं. आणि सावित्रीबाई तुला माहितीये पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. त्यांनी मुलींची शाळा काढली. लोकांनी खूप त्रास दिला सावित्रीबाईंना. त्यांच्यावर शेण फेकलं, शिव्या दिल्या, दगड मारले. पण खूप मेहनतीनं जिद्दीनं त्या शिकल्या, लोकांना शिकवलं. बेटा इंदू तू पण तेच कर, घाबरू नकोस. शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, हरकत नाही, संधी मिळेल. हे बघ ध्यास सोडायचा नाही. एकदा ठरवलं की ठरवलं. हो शिकेन मी. शिक शिक बाळा, खूप शिक बाळा. माझा आशीर्वाद आहे तुला. हो बाबासाहेब मी खूप शिकीन, खूप शिकीन. अजूनही अभ्यास करून राहिली का हो तू? एवढ्या रात्री कायला जागते मा? चल झोप बरं. ठेवते पाटी, ठेव. ये चल झोप. राहिल्यात अभ्यास करत राहते. चल झोप झोप. गुन्ह्याची माई बाई.
जा. मॅडम काहीच म्हणणार नाही, माझा झालाय. काही होत नाही ग. अहो, कुठे चालली? ए, बाई तळेकरी. ताई कुठे चालली हो? शाळेत. कोणत्या शाळेत? पंडित बच्चराज. मला घेऊन चलशील? तू? मला पण शिकायचं आहे. कुठे चालली? अहो, तिकडे जाऊ नको. हो, जाते माय. कुठे चालली हो? शाळेत घुसली. अहो, थांबू बाई. तू ये नाही इंदू, थांब पोरी. अरे अरे कुठे निघाला तुम्ही सगळे? आणि ही कोण आहे? हं? अरे कोण आहेस तू? काय नाव आहे तुझं? इंदू. इंदू. आणि बाप मेला का तुझा? बापाचं नाव कोण सांगेल? बोल. इंदू भीमराव आंबेडकर. काय? भीमराव आंबेडकर तुझा बाप? बघा बघा. माझाच नाही तर जगाचा बाप आहे तो. काय? चुकून आली साहेब ते शाळेत. लहान आहे ते. आता त्याचं काय एवढं मनावर घेता जी? जाऊ द्या जाऊ रे द्या, साहेब. काय नाही, उगाच सोडून बाप. द्या. गरीब भाऊ, गरीब सोडून भाऊ, सोडून द्या. गपरा. ही मुलगी शाळेत घुसली कशी? अरे असं हिला शाळेत येता येणार नाही. आणि आणि हे तुम्ही सगळे पुंगी पेटारे घेऊन बाहेर जा आणि या मुलीला घेऊन जा. हो चल पुढे चल. चला चला निघा. ये, ये. चल चल ना मग. काय ते डोळे वटारून. चल. चाल ना बे. मास्तरले पाहतो मी. आणि तुम्ही इथे काय करताय? चला चला आपापल्या वर्गात चला. चला निघा. इंदू भीमराव आंबेडकर. माझाच नाही तर जगाचा बाप आहे तो. ये मास्तर बाहेर आहे बे. दाखवतो तुले. 12 दाखवतो तुले. ये ये माझ्या छोट्या पोटीची मजा कुठे का बे? हे शिकवतो का बे शाळेत? गरीब आले शिकायचा हक्क नाही का बे? बाहेर आहे, तुला दाखवतो. बाहेर आहे. अरे दादा आहे मी, दादा. बाहेर भेटशील ना मले, मग धावतो तुला इंगा. ये लख्या. बाहेर ये. ये ना बे. तुला सोडा पाहिलं नाच, मास्टर ओरडले मायावर. समधे हसले मायावर. अगं हरकत नाही इंदू. संकट येतात, अडचणी येतात. जो धावतो ना तोच पडतो बाळा. आणि पडणं हा गुन्हा नाही आहे, पडून न उठणं हा गुन्हा आहे. हरकत नाही. हे बघ, आपण उठायचं आणि धावायला लागायचं. आणि बेटा इंदू, तुला काय वाटतं मी सहज शिकलो? अजिबात नाही. मला सुद्धा
सयाजीराव महाराज गायकवाड बडोद्याचे आणि कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणासाठी मदत केली. काय बेटा, तुम्हाला ना ध्यास असावा लागतो, त्याशिवाय मार्ग नाही मिळत. तू मला आधी वचन दे, तू शिकशील आणि शिकवशील. दे वचन दे. मी वचन देतो. चाल चाल म्हणतो ना तुले. चाल चाल. ताराबाई, काय रे मसन्या? ताराबाई. मला सांग, दिवसा झालं? ढवळ्या त्या मास्तरच्या घरी जाऊन त्याचीच बिनापणाने हजामत करणं शोभते का तुले? अरे काही झालं तरी मास्तर व्हाय ना तो. कायचा मास्तर, कायचा म्हणजे आता पोट यायला शिकवते म्हणजे गुरु नाही झाला का तो? गुरु नाही झाला. कायचा गुरु. माझा दाखवू नको. तू हमेशा असा करते. अरे बसा. लखा काका बसा. हो हो बसतो. बसा. बाबासाहेब, तुमच्यासाठी गुळ फुटाणे ठेवले आहे. खाऊन घ्या. भूक लागल ना तुम्हाला. खाऊन घ्यायचं. का ग इंदू? अरे बाबासाहेब खातील? हो. मास्तरबाई तुम्ही या 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 मास्तरबाई या. आमच्या गरिबाच्या झोपडीत आले. बसा बसा. सगळीकडेच जाते मी. हा या या बसा. बसा. इंदू, बाबासाहेब खातील? हो. माया संग बोलतात. काय? बाबासाहेब बोलतात तुझ्याशी? हो. आणि मला का नाही छान छान गोष्टी पण सांगतात. मला कसं म्हणतात, इंदू बाई तुला शिकलं पाहिजे हा. बैतड्या पट्टी तुम्ही मनावर घेऊ नका. अहो, असं कसं मनावर घेऊ नका. काय आहे, मनात भाव पाहिजे. जसे भाव मनात येतात तसंच दिसतं माणसाला. मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायला आले. विचार बोला. ही मुलगी फार हुशार आहे, वेगळी आहे सगळ्यांपेक्षा. हा हा. माझी इच्छा आहे की हिला शिकवायचं, हा. मोठं करायचं. आता ते- तुमची काही हरकत नसेल सगळ्यांची तर? नाही नाही बाप्पा, माई पोट्टी मी नाही देणार. अहो, असं काय करता? सकाळी घेऊन जाईन, रात्री परत आणेन. हो 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 हो. मास्तरीच बाई, आमची बी लई इच्छा आहे पोरीला शिकवायची, हा. पण पण तिच्या मायबापाचं काही पताच नाही ना. हा. जे जे आहोत ते आम्हीच आहोत जी. हो जी. आता शाळेत ऍडमिशन घ्यायची म्हणजे जन्माचा दाखला पाहिजे. बरं बरं. आणि इले तर फक्त नाव माहिती आहे, बाकी काहीच माहित नाही. मला कल्पना आहे त्याची, पण तुम्ही त्याची काळजी करू नका. इंदूला कसं शिकवायचं ते मी बघते. बर. जशी इंदू तुमची तशी माझी. चालेल ना? हो जमते जमते. जमते जमते. तुला चालेल ना इंदू? शिकशील ना बेटा? हो, शिकेन. हा, असे खातात आलू बोंडे फटाफट. बाई वाटत पाहून राहिल्या तिच्या. हो हो ना पण पान. हा रिक्षावाला ढिला आहे ना आपला. मग उतर. थांबव ना, दिसत नाही का तुला भोकणी आहे. ये. शाबास. जा बाई इंदू, हा अभ्यास करा. मन लावून अभ्यास करजो माय. बाईले तर नको देतो. हा? घे डब्बा हा, घे. घे. भाकर दिली आहे, खाऊन घे जो. हा हा, हा हा. खाऊन घे जो. उपाशी नाही राहायचं. हा? अहो, कशाला डबा दिलात? भूक लागते ना. मी काही जेवू घालणार नाही पोरीला. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. यापुढे डबा द्यायचा नाही. सांगतो ना, त्याला ऐकतच नाही. पोट्टी कशी आहे शिकण्यात? नाही म्हणजे अभ्यास करते ना, बोलण्यात लय चतुर आहे ती. बापा चतुर म्हणजे का? मोठी बडबडी आहे ती. पटर 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 करत राहते. पण लक्ष समजा खेळातच राहते. माझं सगळं लक्ष आहे तिच्याकडे आणि माझं ऐकते ती. हा. हुशार आहे हो इंदू. हा, हा. एकदा शिकवलं ना की सगळं लक्षात ठेवते. तिला परत सांगायची गरजच पडत नाही.
आणि खेळायचं म्हणाल तर तिचं वय आहे आता खेळायचं. अहो लहान आहे ती, पण तरीही मी सांगितलं की लगेच ऐकते. हो ना बाळा? हो बाई. तू चुप राह ना. अबे तू चुप राहा बे, मला सांगू द्या ना. काय झालं भाई? अभि तर काय झालं तर अरे आता काय मास्तरीन बाईचा वर्ग घ्यान का तुम्ही? आ त्याला शिकून राहिले, तवाचा बघून राहिलो पटर 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 पटर. तुम्ही शिकवून राहिले मास्तरीन बाईले. अरे हजारो मुलं शिकवले मास्तरीन बाईनं. तुम्ही साले अंगठा छाप चुप आहेत तिच्या. तसं नाही ना बे. तसं नाही तर मग कसं बे? हा त्याला जबाबदारी समजत नाही काय? अरे एवढी छान मास्तरीन बाई भेटली इंदूले, आता समजा सोडा मास्तरीन बाईवर, घ्या आपला पुंगी पेटारा आणि चला कमवायले. अरे भैताडांनो, अरे पैसे कमवान तेव्हाच इंदूले शिकवान का नाही? आ का आपले बस राहिले अक्कल शिकवायले मास्तरीन बाईले? हा बाई साहेब हे भैताड आहेत, यांच्याकडे लक्ष देऊ नका. पहा थोपडं बघा यायचे. तुम्ही चला, तुम्ही या. हा मी घेऊन जातो. बे अक्कल आहे हे लोक. जा बे. टकल्याचा कस तुझं पार्क झाला. टकल्याहून हात फिरवते बेटा, मला घाबरवते का बे? जा. नाग्या, जुन्या आठवणीले उगाळणं मोठं बेकार काम आहे बाबा. मधमाशाच्या पोळ्याले दगड मारला ना तर लाखो माशा भनभन भनभन करत येतेत. तसा आहे आठवणीचा. आपणच आपल्या जखमेवरच्या खपल्या काढाव्याच काय. 3 पोट्टे होते आम्हाला, 2 पोरं आणि 1 पोरगी. गिरजा. खेडेगावामध्ये तशी बी शिकाची बोंबच राहते ना, तरी बी आम्ही शिकवत होतो त्याले, पोरायले शिकवत होतो. आणि अचानक ते घटना घडली का? सध्या अरे नदीवर पोहाले गेले ती गबी. आम्हाला माहीतच नव्हतं पाण्याला खून चोर होता का. तिघे पोट्टे वाहून गेले. लई शोधलं का त्याले, लई शोधलं, नाही सापडलं. 4 दिवसानं पोलिसांना त्याचं प्रेत आणून टाकलं गेलं. समद सरलं गा, समद सरलं. तुला सांगतो ना घ्या, त्यानंतर गावच सोडलं. अरे कारण गावात पोट्याची याद यायची, कुठं बी गेले तरी याद यायची. आणि मले हा सुखदेव भेटला, मस्त गाणारा पहाडी आवाजात. मी काय संठ्याबाई बनते नाही. 2 भाऊ होते मला, आणि शेती कोरडभाऊ. दोघाही भावानं गळ्याला गळपास लावून घेतला. एकटा राहिला. नाग्या, अरे हा सत्य आहे ना, ढोलक मस्त वाजवे बर. बरं का ना घ्या, मग आमच्या दोघातही दोस्ती झाली. सहारा होता तो भगवान बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा. मला पण खूप शिकायचं होतं का नाग्या, पण नाही जमलं. बरं का नाग्या, मग आम्ही ठरवलं का बाबासाहेबाचे भजन गात जिकडे तिकडे फिरायचं, जगाचं जे भेटेल त्याच्यावर जगाचं. आणि लख्यानं बी आम्हाला सहारा दिला, राहायला जागा दिली. मग तू भेटला आम्हाला नाग्या.
हे पोट्टी भेटली मले मले तर माई गिरजाच पुन्हा भेटल्यावानी झाली का. आता आता हिंदूच आपला सहारा. हो हो, आपण आता इंदूला शिकवायचं. अरे मी बी आहे ना तुमच्या संगती. मी बी रोज 100-200 रुपये कमवतो. हा, मी बी मदत करतो. तुला सांगतो, आपल्या जगण्याला उम्मीद भेटली भाऊ. अरे बेकारची जिंदगी चालली होती, आता जिंदगी जगण्याने कारण भेटलं. इंदूसाठी जगाचं. शिकवू आपण हिला, लई मोठी करू. छान छान, शाबास इंदू शाबास. आज तू पदवीधर झालीस. सावित्रीबाई, रमाबाईंना तुझा अभिमानच वाटत असेल. मुलगी शिकली, ज्ञानाने समृद्ध झाली की तिच्या चेहऱ्यावरचं तेज तिच्या सशक्त अस्तित्वाची जाणीव करून देतं, स्वाभिमान देतं. बेटा, तुझे अशिक्षित 5 मायबाप आज आनंदित झाले असतील. त्यांची खरी मेहनत. तारामाई, संतराम काका, सुखदेव काका, लख्या काकांनी खूप कष्ट घेतलेत. संध्या मॅडमनी आशीर्वाद दिला, मायनं शिकवलं, पण तरीही तुझ्या मनात कालवा कालवा होते. हो, का? कारण काय? तेच तर समजत नाहीये ना बाबा. शोध. शोध म्हणजे सापडेल. जाणीवांचे डोळे उघडून समाजाकडे बघितलं ना की मग आपल्याला, म्हणजे सामाजिक कार्याची जाणीव असणाऱ्यांना, प्रत्येक माणसाला कर्तव्याची तळमळ लागते. हिंदू, जगण्याचे 2 ढोबळ प्रकार आहेत. एक, दिवा बनून स्वतःच्याच घरापुरतं प्रकाशमान व्हायचं, किंवा सूर्यासारखं संपूर्ण सृष्टीसाठी तळपायचं. विचार कर बेटा, विचार कर. हो, उघड्या डोळ्यांनी बघ. मला माहिती आहे इंदू, आई वडिलांच्या छत्रछायेखाली कधीच नव्हतीस तू. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तू संघर्ष केलाय. खूप गोष्टी मनात साठवून ठेवल्या, खूप गोष्टी मनाला खुपल्या, मनाला टोचत राहिल्या. मग त्याचाच शोध घे, त्याचाच शोध घे. अगं, मार्ग सापडेल. मग तुम्हीच मला काहीतरी सांगा ना. नाही नाही, कुणी सांगून तसं काही करता येत नाही. आपण आपल्या अनुभवातून ते शोधायचं असतं. एकदा का तुम्ही संकल्प केला, लक्ष ठरवलं, की मग ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सापडतो. निश्चित सापडतो. पण आधी शोधायचं, विचार करायचा, ध्येय निश्चित कर. ते तू कर. हो बाबा. बापा बापा, तू का करून राहिली हो? आणि का इकडं. करून अहो, राहिली हात नको म्हणजे? भरू. हा, आज तुमच्यासाठी झुणका भाकर मी करीन. तू? हा, बाप्पा, असं कधी होते का? असंच होते. हा, मी मेलो काय? बाप्पा, हा? मेलो म्हणतो मी. तू गाल अगो मोरशी मा- कशी गाल फुगून बसली. नको म्हणतो ना. अहो, बरं, मी काय म्हणतो इंदू, अगं इंदू, अरे ऐक जरा. अहो पण जा जा, आपापल्या कामाला जा. जातो. अगं पण मी काय म्हणतो, काय म्हणतो? हे आपले ताटं वाढून, पानं वाढून, हे इंदू गेली कुठे? हा. अरे हो, आता तर येतो म्हणाली.
अरे पण गेली कुठं? येईन ना बापा. हा. एक सांगू का हा. बाई, आजचा स्वयंपाक आहे ना, हे झुणका भाकर इंदून केली. ओ. मला कशी म्हणते, माय आज तू नको करू स्वयंपाक, मी करी. मोठी गुणाची आहे माझी पोरगी, मोठी गुणाची. ती बघा इंदू आलीच. आ. आमचे पानं वाढून कुठे गेले होते भिंगरी भिंगरी आहे ना तिच्या पायाले. का झालं मग? काय नाही. आधी तुम्हा साऱ्याला दंडवत करते. तुम्ही नसते तर आज हे अनाथ हिंदू कुठेतरी भीक मागत राहिली असते. अरे तुम्ही मला माया दिली, प्रेम दिलं, आता उपाशी राहून मला खाऊ घातलं. रुपया रुपया जमवून मला शिकवलं. बिचारा, तुमचं तोंड गोड करावं. आपण असं करू, इंदूला 2 फराकी घेऊ. आता पोरी बाईची दाखवाय ना, नवीन नवीन नेसुशा लागते, हो का नाही? हा. सुखदेव, चष्मा घेतला का रे? बनवायला दिला होता ना? भोग ना होईन बुडा, पण चष्मा लावणार नाही. अरे घेतला का चष्मा? बोल ना भाईचाडा, घेतला चष्मा? हिंदूसाठी घेतला पा. पा अरे मोठ्या शाळेत शिकणाऱ्या पोरी घालतेत ना, तसाच आहे ड्रेस. अबे तू चष्मा झालो तर झालो भोक ना. हिंदूला शिकू दे, तिच्या डोळ्यानं पाहिन मग. शिकून मोठी होणार ती. आता खोकलतच राहशील का डॉक्टर का बोलले ते सांगशील? काही छातीचा फोटो बिटो काढायला सांगितलं का? अरे थांबा ना जरा. काय होते तब्येतीले? आणि झालं तर काय? आता राहिलीच किती आहेत माहिती बस. सुखदेव, हा काय आणलं मी? हा? काढलं रे. इंदू म्हणत होती ना, शाळेमध्ये पोरी वह्या आणतात, पेन, दफ्तर. तिच्यासाठी घेतलं मी. ते पाय, ते आली इंदू.
ये माय माय ये. बस 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 हे? हे बाय काय आणलं तुझ्यासाठी वही पेन आणि हे दप्तर नवं नवं आवडलं हो खुश हो चला चला इंदुताई, परीक्षा जवळ आली. फॉर्म भरायला हवा ना? हो हा सांग. नाव? इंदू इंदू. पूर्ण नाव? इंदू भीमराव आंबेडकर. काय? हो व्हेरी गुड. देश? भारत. जात? माणूस. माणूस. हो का? हो. धर्म? माणूस की. काय? माणूस की. हुशार आहेस बाई. खूप मोठी होणार आहेस तू. तुम्हा साऱ्याचे लय लय उपकार आहेत माझ्यावर. बोलायला सोपं आहे माय. पोराले शिकवा म्हणते, पण शिकवा कुठे? मराठी शाळा बघा बघ बंद झाल्या. कॉन्व्हेंट की काय म्हणते ना, ते आपल्याला परवडत नाही. मोठं कॉर्पोरेशन शाळेमध्ये शिकलं, आधीच मास्तर कमी, त्यात थातून मातूर शिकवते. आज पोट्टे तर बदमाश, खर्रा खाते, गुटखा खाते, तंबाखू खाते, पिचकाऱ्या मारते, का कमी करते? मोठ्या शाळेत मोठ्याची पोरे शिकते. आम्ही कुठे स्पर्धा करायची? पोट्ट बिअर बार मध्ये लागलं, तेवढे त्याले रोजच्या रोज 200 रुपये टीप देते. तो पण दारू पिते, शिक्षणाने कुलूप. आता तुम्ही सांगा पोट्ट्याने कसं शिकवायचं? खेड्यात फक्त नावाले शाळा आहेत, म्हणजे आमच्या गावापासून 4 मैल दूर. पायी जा लागते ना. आम्ही पायीच जायचो. मग 8व्या वर्गापर्यंत शिकलो म्या. मग पोरच मांग लागायचे, छेडछाड करायचे, म्हणाचे राणी सिनेमाले चाल. मग सोडली शाळा. 80% मार्क होते मले. डॉक्टर व्हायचं होतं, पण 10वीले शहरात कोण पाठवणार मले? बाप बेवडा आणि माय शेतात. खूप रडले म्या. शिकता नाही आलं मले. आता नर्सचं काम करतो म्या. पुरी तुला सांगतो, शिक्षण गरिबासाठी नाही आहे,
लई पैसा लागते त्याले. आता माय पोरं बी असेच जगतील. आम्ही असं सरपटतच जगणार. सर, सध्याच्या शिक्षण प्रणालीबद्दल आपलं काय मत आहे? शिक्षण प्रणाली, शिक्षण सम्राटाचं राज्य आहे ताई. मंत्र्यांचेच कॉलेज आहे. आपल्या जीवावर ते गब्बर झाले आणि आमच्याच मुलाचे वैरी झाले. एका मुलाला इंजिनियर करण्याकरता घर विकून 5 लाख रुपये भरले. दुसऱ्या मुलाकरता काय विकू? शिक्षणाचा नुसता बाजार आहे. पैसा लावा, मुलं शिकवा. गरीब हुशार विद्यार्थी शिपाई नाही तर चौकीदार बनणार आणि पैसेवाल्यांचे डॉक्टर आणि इंजिनियर. भयान परिस्थिती आहे ताई, भयान. बोलणार कोण? इंदू, काय झालंय आज? अशी अस्वस्थ का दिसतेस? कारण परिस्थितीच खूप भयानक आहे बाबा. अच्छा, अगं पण तुझ्यासाठी हे काही नवीन नाही. खरे, पण मला माझ्या मनासारखं शिकताच आलं नाही. माझ्या आडानी मायबापाचे उपकार म्हणून मी शिकले ते. हे मान्य आहे मला, पण इंदू तुझे श्रम, तू मेहनत घेतलीस. इंदू, जोवर माणसाला ना मनातून इच्छा होत नाही, जोपर्यंत त्याला ध्यास लागत नाही, तोपर्यंत त्याला काहीही मिळत नाही, काहीही घडत नाही. बघ, बाळणपणात प्रसव वेदनेनं, मरणांतक यातनांनी स्त्री तळमळते. आता जन्म होतो तेव्हा तिला मातृत्वाचं दान मिळतं. मग त्या वेदनेनं तळमळणारी ती स्त्री त्या बाळाकडे बघून सुखावते. याचाच अर्थ असा आहे बेटा, आत्यंतिक कष्ट आणि मेहनत त्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. हो. बर, आता मला सांग, तू असं काय अनुभवलंस? भीषण अनुभव घेतले. गरीब, मजूर, श्रमजीवी लोकांसाठी शिक्षणाचे मार्गच बंद आहेत. आजही अनेक मुलं मुली शिक्षणापासून वंचित आहेत. हो, पण ह्यालाच शैक्षणिक विषमता म्हणतात इंदू. शेकडो वर्षापासून हे असंच होत आलेलं आहे. हे बघ, शिक्षणाची मक्तेदारी ज्यांच्या हातात आहे, अगं अशी माणसं म्हणजे ह्या देशाची शोकांतिका आहे. अगं ज्योतिबांनी याच विरुद्ध नाही का लढा दिला? अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत सावित्रीबाई शिकल्याच की नाही? स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनीच रचला. रमाबाई रानडे, डॉक्टर आनंदी गोपाळ यांचाही लढा डोळ्यासमोर ठेवून. हे बघ, समाजातली शैक्षणिक विषमता संपत नाही तोपर्यंत देश प्रबळ होणार नाही, सशक्त होणार नाही. अगं हे मी कधीच सांगत आलेलो आहे. समाजात काही मुलं शिकतात आणि काही अपुऱ्या मदतीमुळे अशिक्षित राहतात. हे बघ, मुलांना जात पात धर्म ह्या चष्म्यातून न बघता सुशिक्षित करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. हो. अगं शिक्षण हा बलवान राष्ट्राचा पाया असतो. अगं समाज सुशिक्षित झाला की जगण्याचा दृष्टिकोनच बदलतो.
जोवर शिक्षण क्षेत्रात समानता येत नाही तोवर समाज बळकट होणार नाही, पर्यायानं देश बळकट होणार नाही. ही शैक्षणिक विषमता, असंतोष, बेरोजगारी, गुन्हेगारी याचं मुख्य कारण आहे. आणि त्यासाठी तू काहीतरी कर बेटा, तू काहीतरी. हिंदू, कसं आहे माहितीये का, कुणीतरी ह्या शैक्षणिक विषमतेच्या मुळांना उस्कटून फेकून द्यायला हवं. आणि हिंदू बेटा, तुला हे करायला हवं. विचार कर बाळा, हिंदू, विचार कर. हो बाबासाहेब. थांबा थांबा थांबा, बघा कॉलर आली. एक मिनिट. मला या अशा फालतू पार्टीज मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. यापुढे मला अशा पार्टीज मध्ये बोलवत जाऊ नका. काय ग इंदू? त्यापेक्षा खूप चांगली आणि महत्वाची कामं करायची आहेत मला. काय आहे ना, माझं हे बोलणं तुम्हाला समजणारी नाही आणि तुम्हाला ते आवडणारी नाही. कारण शिक्षण तुम्ही विकत घेऊ शकता, हे सगळं सुख तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्ही तर स्वप्नही विकत घेऊ शकता. प्रश्न त्यांचा आहे ना, जे या बाजारात येऊच शकत नाहीत. हे असलं सुख, हे शिक्षण विकतच घेऊ शकत नाही. यू एन्जॉय युअर बिअर अँड केक. अगं इंदू, सोड ना यार, चला ना एन्जॉय करू मस्त. बाप्पा लढत कायले माय, आवाज तर लई आनंदाचा दिस आहे. थोरा मोठायच्या पोट्टीवानी शिकली माय तू. कॉलेजची परीक्षा पास होणं काय काय सोपी गोष्ट आहे. पण आपली हिंदू बघा बघा शिकली. वैना बम शिकली, इंग्रजीत बोलते बाप्पा. इंदू, अगं मनात तरी काय आहे तुझ्या? या 4 लोकांकडे बघ, हे पालक आहेत तुझे. तू धर्मकन्या आहेस त्यांची. त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून शिकवलंय तुला. बाप्पा, त्यात काय झालं एवढा? आम्हाला लई आनंद आहे पाय. आम्ही अंगठा छाप राहिलो. पण आमची पोट्टी BA शिकली, बाबासाहेबाची हिंदू. आता मोठी नोकरी कर माय. नाही लख्या काका. इंदू, बघा समोर रिक्षा घेताना मला बाबा कमी शिकले का बाबासाहेब? बॅरिस्टर झाले. त्यांनाही सहज नोकरी करून स्वतःचा संसार उभा करता आला असता, पण त्यांनी विश्वाच्या संसाराचा विचार केला. बाबासाहेबांनी, सावित्रीबाईंनी अलौकिक त्याग केला सुखाचा. आपण थोरा मोठ्यांचे चरित्र वाचायचे आणि हवं तसं वागायचं, ही त्या थोरांची विटंबना आहे. अर्थात बाबासाहेबांनी, सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याशी आपण स्पर्धा करणं म्हणजे उंजळीनं समुद्र पिण्यासारखं आहे. पण 1% जरी आपण त्यांच्या आचरणाचं अनुकरण केलं तरी जन्म सफल होईल. का म्हणते हो तू? शिकली ना ते,
आपल्या मडक्यात नाही उतरणार. हो ना, पण बोलते शायन्या माणसासारखी. काळजी करू नको माय, तू हवं ते कर, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत. मग का इंदू, काय संकल्प केलायस तू? मी या पवित्र दीक्षाभूमीवर उभी राहून संकल्प करते. मी शिकले, आता गरजवंतांना शिकवणार. मला नोकरी मिळेल, पगार मिळेल, पैसा येईल, पण हा स्वार्थ झाला. माझ्या या मायबापांनी कष्टाने मला शिकवलं, त्यांच्याशी ही प्रतारणा होईल. माझ्यासारखी लाखो मुलं ज्यांना शिक्षणासाठी मदत हवी आहे, हे कार्य मी करीन. खूप शिकून स्वतःचा खिसा भरणारे, गप्पर होणारे श्रीमंत खरे अशिक्षित. जेव्हा तुम्ही शिकता आणि 5-50 गरजवंतांना शिकवता, तेव्हा तुम्ही सुशिक्षित म्हणता. बाबासाहेब, सावित्रीमाई, साने गुरुजींच्या पुण्यस्मृतीस वंदन करून मी शिकवण्याचं कार्य सुरू करीन. लिहिताय की नाही? नीट लिहा. हा, मी सांगते आता, माझ्या मागे लिहा. हा, लिहा. F. F for fish. G for वा, फारच गरजवंताची शाळा दिसते. गरजवंत. खरे गरजवंत मला तुम्ही दिसताय काका? नाही म्हणजे तुम्हालाही गरज असते ना, होम लोनची, कार लोनची, एज्युकेशन लोनची. ए मुली, इंदू, इंदू भीमराव आंबेडकर नाव आहे माझं. ए मोठ्यांचं नाव घेऊन शाळा चालवतेस? चोरी करते, पाप करते. ह्या मुलांना शिक्षणाचा हक्क नाहीये. तुम्ही शिकलात ते स्वतःपुरते. तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमचं सुख. अशिक्षित तुम्ही आहात काका. सामाजिक विषमतेचे सूत्रधार. 4 पैसे तुम्ही भीक देऊ नका हो, पण किमान 4 गरजवंतांना शिकवा तरी. आणि तुम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणवता. तुमच्यापेक्षा माझे 4 पालक बरे, जे चौकात चौकात गाऊन आपलं पोट भरतात आणि माझ्यासारख्या गरीब मुलीला शिकवतात देखील. शिक्षणाचं महत्व त्यांना कळलं, पण तुम्हाला नाही काका. तेव्हा खरे सुशिक्षित ते की तुम्ही? तेव्हा नेमकं मला कळत नाही की गरजवंत कोण आणि भिकारी कोण. मोठ्यांवर असं हसायचं असतं का? ह्यासाठी शिकतो का आपण? चला मग म्हणा पुढे, आणि नीट लक्ष द्या, व्यवस्थित लिहा. तिकडं कशी बसली का? सध्या इंदू. या पट्टीचं असं राहते. बोलत राहिली तर बाबासाहेबाशी बोलतच राहते, नाही तर मग पुस्तकच वाचत राहते. आणि काही नाही झालं तर मग घरातले कामच करत राहते. काम काम करतो का मी? तुम्ही या वयात किती काम करता बाप्पा? तुम्ही साऱ्याचे लई लई उपकार आहेत माझ्यावर. पहा 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 कशी उपकाराची भाषा बोलून राहिली ते. अव तुला समजत कसं नाही बाई? अव तुझ्यामुळेच तर आमच्या जिंदगानीला अर्थ भेटला वो, नाही तर भीक मागत फिरलो असतो दारोदार. मग का आता आम्हाला बेरजा पण येते ना. हो, शिकलो ना आम्ही. मग तू नसतं शिकवलं आम्हाला. आता पाय, हा. मी 70चा झाला, संत्या 70, लख्या 65, आणि तारा 65. याची सर्वांची बेरीज केली हा का होते 270. 70. अरे शून्याला काय किंमत असते का? शून्याला किंमत नसते ना. हा. शून्य निघाला तर मग किती राहिले?
27 म्हणजे आमचं वय किती आता 27 म्हणजे आम्ही आहोत आता 27 वर्षाचे जवान. तू काही काळजी करू नको बाई. हा आम्ही आहोत ना तुझ्या संग. हा तू लढ, आम्ही आहोत तुझ्या माग. नमस्कार. इथे उपस्थित पत्रकार आणि सुज्ञ नागरिकांनो, समाजाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर त्यांच्या मुलाबाळांनी उच्च शिक्षण घेणं अतिशय आवश्यक आहे. आम्ही त्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळ्या योजना आखल्या, त्या राबवल्या आणि त्यांना यशस्वी सुद्धा करून दाखवलंय. आज आपल्यात नामदार, आपले आवडते शिक्षण मंत्री नामदार भास्कर देशमुख उपस्थित आहेत. त्यांनी इथे येऊन आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. उपस्थित सज्जन, आया बहिणी आणि पत्रकार मित्रांनो, आमच्या सरकारने सर्वांगीण विकासासोबत शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाची भरीव कामगिरी केलेली आहे. शाळांचा विकास केला. प्रायव्हेट स्कूलच्या बरोबरीनं आम्ही सरकारी शाळांचं स्टँडर्ड ठेवलाय. विद्यार्थ्यांची संख्या वाढते. शिक्षक मेहनत घेऊन विद्यार्थी घडवत आहेत. ग्रामीण शाळांमध्ये न्याहारी जेवण उत्तम क्वालिटीचं देतोय आम्ही. बघता बघता या शासनाच्या शाळा सर्वोत्तम म्हणून ताठ मानेनं उभ्या राहतील असा आमचा संकल्प आहे. माफ करा सर, पण तुम्ही नेमकं कुठल्या शाळांबद्दल बोलताय? ए मुली खाली बस. शिक्षण मंत्र्यांच्या सभेत अशिक्षित आणि असभ्यपणे बोलणं शोभत नाही तुम्हाला. ए मंत्री साहेब आहे. म्हणून काय झालं? निवडून तर आम्हीच दिलंय ना. सर, मला तुम्हाला विचारायचंय. बोला. सर, आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी शाळा, कॉर्पोरेशन शाळांची अवस्था फार भयान आहे आणि हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे सर. कसं आहे सर, एक मिनिट, माझं बोलणं अजून पूर्ण व्हायचंय. सर, शहरामध्ये प्रायव्हेट शाळा, इंग्रजी शाळा, CBSE स्कूल, इंटरनॅशनल स्कूल्स अशा अनेक शाळा आहेत. अहो, काही काही तर AC शाळा पण सुरू झाल्यात सर. सर, काय आहे ना, प्लेग्राऊंड, स्विमिंग टँक, स्पोर्ट्स क्लब, गेम्स, आठवड्यातनं 3 वेगवेगळे युनिफॉर्म सर. AC बसेस स्कूलमध्ये, AC क्लासरूम्स. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा आहे सर. याच्याशी मराठी शाळा स्पर्धा करू शकतील? साधे बाक असलेले वर्ग, धुळीने भरलेले पटांगण, टीचिंग स्टाफची बोंब, कसे बसे ओढून आणलेले विद्यार्थी, अस्वच्छता, असे अनेक प्रॉब्लेम असतात सर या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये. अहो, खेडेगावात तर 5 मैलावर शाळा असते आणि वर्ग 8वी पर्यंत. कष्टकरी, गरीब, मजूर घरातली मुलं या शाळांमध्ये शिकतात सर. ही मुलं कॉन्व्हेंट आणि प्रायव्हेट शाळांशी स्पर्धा करू शकतील? तुमच्या बोलण्यात कुठे स्वल्पविराम अल्पविराम नाही आहे का? त्याला वेळ नाही सर. ऐकणारे राजकारणी मंत्री आजकाल मिळत नाहीत आणि भेटले तर आम्ही त्यांना सोडत नाही. सर, आम्ही बोलायचं कोणाकडे? गरीब कष्टकरी मुलं जी या शाळांमध्ये शिकतात त्यांनी स्टायलिश शाळांमधल्या
मुलांसोबत बरोबरी करणं म्हणजे कुबड्या घेऊन ऑलिम्पिकच्या रेसमध्ये धावणं आहे सर. परिणाम गरीब मुलं 8वी नंतर शाळा सोडतात. गुटखा खर्रा खातात, पच्चा पच्चा इकडे तिकडे थुंकतात, गुंडगिरी नाही तर चौकीदारी करतात. मध्यमवर्गीय आणि त्यावरचे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. उच्च शिक्षणासाठी लोन काढतात. म्हणजे कष्टकरी आणि गरीब पालकांची मुलं बेरोजगारच राहणार हो. आणि ही श्रीमंत लोक रेस कोर्सच्या घोड्यांवर पैसा लावावा ना, तसे आपल्या मुलांवर पैसे लावून त्यांना शिक्षणाच्या मैदानावर दौडवतात. हे साहेब बनणार आणि मराठी शाळेतला 8वी पास विद्यार्थी त्याचा शिपाई. ही शैक्षणिक विषमता आहे सर, शैक्षणिक विषमता. वरचा वर्ग शिकतच राहिला आणि खालचा वर्ग मरतच राहिला तर या देशातली राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषमता कायमच राहणार सर. अरे अरे थांबा, बसा बसा. कुठे जात आहे? घाबरू नका तुम्ही, बसा. अरे थांबा थांबा, कुठे जात आहे तुम्ही सगळे? चला साहेब, तिकडे चला. सर इकडे. इंदू इंदू मॅडम शांत हो बाळा. इतकी वर्ष मी शांतच होती मॅडम. माझ्यासारख्या लाखो मुला मुलींना शिकायची इच्छा आहे, तळमळ आहे मनात. मी काही चुकीचं बोलत असेल तर सांगा मला. अजिबात नाही. मेंढरासारखा कळपात माना खाली घालून चालण्यात काही अर्थ नाही. कोणीतरी जाब विचारायलाच हवा ना. ही राजकारणी माणसं काय करतील सांगा ना, काय करतील? बाबासाहेबांची भजनं गाऊन भीक मागणाऱ्या अशिक्षित माणसांनी शिकवलंय मला. मॅडम 2 वेळ पोटभर अन्न मिळत नाही ज्यांना, त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं. या नेत्यांना कळू नये. या नेत्यांना सगळं समजतं इंदू. ही विषमताच तर त्यांची शक्ती आहे. हे अशिक्षित बेरोजगारच निवडून देतात ना यांना. पण सहसा कुणी या फंदात पडतच नाही, कारण यातून काय साध्य होणार आहे? पण मी बोलणार आहे मॅडम. ही शैक्षणिक विषमता भयान आहे. अगदी बरोबर बोलली इंदू. मी भगवंत गायधनी, माझं केबल नेटवर्क चॅनल आहे. हे माझं कार्ड. तुझ्यासारख्या धडाडीची आणि बेडर मुलीची मला गरज आहे. मीडिया आजच्या काळात फार मोठी शक्ती आहे. तुझी मतं मांडण्यासाठी मी तुला प्लॅटफॉर्म देऊ शकतो. फोन करून भेटायला ये आणि पूर्ण विचार करून ये. हे काम जोखमीचं आहे, पण समाजाला याची गरज आहे. तुम्हाला पण समजत नाही? कोणी बी घुसतं सभेत. आता अचानक घुसली ना साहेब ती. कोणाला माहिती होतं असे घुसून तमाशा करेन म्हणून? अरे भयताड दिसली पोट्टी, चुरू चुरू बोलत होती आणि तुम्ही तोंड पाहत उभे राहिले. अरे ओढत घेऊन जायचं ना बाहेर. जाऊ द्या ना साहेब आता. अरे जाऊ काय द्या, जाऊ द्या. अरे तोंड वर काढतात ठेचलं पाहिजे, नाही तर भारी पडन. कायले भारी पडेल का? आणि जास्त जीभ लांब झाली ना तर छाटून टाकू. काहीची आहे ना आपल्यापाशी. पण एका गोष्टीची मजा वाटली. तयारीची होती पोट्टी, रपा रप बोलत होती. अरे लाज वाटते का नाही तुम्हाला? कौतुक वाटून राहिलं त्या पोट्टीचं. उद्या सीएम साहेबाला समजलं तर मला मामला गडबड दिसतोय. अहो जरा धीर धरा साहेब. अरे काय धीर धरू? त्याचं कसं आहे, झाडाला उपटून फेकायला जरा जड जातं. हे गवत आहे गवत.
कोवळं गवत असं चिमटीत धरून पटकन फेकता येतं. तुम्ही काळजी करू नका. खा माय खा. भूक लागली असत ना. वस्तीवर पोचाले आपल्याला लई टाईम आहे. तारा सुखदेव तुझी वाट पाहत असत. खा माय खा खा खा. नागो काकाजी, बोल माय. आता या वयात तुम्ही सायकल रिक्षा चालवायला नाही पाहिजे. आता पोटाले कोण घालत माय. मी आणि माय बुडी दोघांसाठी करतो. सरकारी नोकरी नाही ना आपली. रिक्षावाल्याले पेन्शन नाही. शिकलो नाही ना. तू म्हणते ते खरं आहे पोरी. गरीब आले 2 वेळची खायची मारामार पोटी शिकवणार खूप. काकाजी, तुमचा मुलगा दिनू लई हुशार होता ना. हो. मोठा जिद्दी होता. 20 तास अभ्यास करून 12वीत त्यांनी 80% मार्क मिळवले. त्या मंत्र्याच्या कॉलेजात ऍडमिशन दिली. पण म्हणजे 5 लाख भरा. 5 लाख. अरे दिवसाले 200 रुपये कमवणारा मी 5 लाख कुठून आणणार पोरी. त्या रोजी मोठी तळमळ झाली माय माझी. सकाळी वस्तीच्या मागा चिंचेचा झाडाले दिदूचं प्रेत दिसत. खुदकुशी केली त्याला. खुदकुशी केली त्याला. गरिबासाठी शिक्षण नाही माय. शिक्षण नाही गरिबासाठी. बस बस माय बस. आपल्याला घरी जायला पाहिजे. बस बस बस. वाट बघत असतील बाई. महादिन्या परीक्षेच्या वेळी बाका बाका समोसे काय. गेला मले सोडून. सकाळी वस्तीच्या मागा चिंचेचा झाडाले दिदूचं प्रेत दिसत. काय आहे बाबासाहेब. इंदू 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 बाळा. इंदू काय हे वेड्यासारखं. अगं नागोराव सारखे असे हजारो पालक आहेत जे परिस्थितीमुळे आपल्या हुशार मुलांना शिकवू शकले नाहीत. अगं बुद्धिमत्ता ही कुणाची गुलाम नसते. अगं जशी ती गरिबाच्या पोटी जन्माला तशी श्रीमंताच्याही पोटी जन्माला येते. प्रश्न आहे तो संधीचा. संधी मिळाली पाहिजे आणि त्याला कारण आहे ही बुरसटलेली यंत्रणा. अगं विद्वान हा कुठल्याही जातीचा धर्माचा असूच शकत नाही. विद्वान हा निसर्गरूप असतो. मला सांग, आभाळातून पडणारा पाऊस जात पात वर्णभेद करतो का? अगं पाणी, फुलं, फळं, सूर्यप्रकाश, निसर्ग सर्वांना समान देतो. अगं वाईट वृत्तीची माणसं समाजात भेदभाव उत्पन्न करतात आणि ही अशीच माणसं शैक्षणिक विषमतेचं विष समाजात पेरतात. शैक्षणिक विषमता ही फार मोठी कीड आहे समाजाला आणि देशाला. तू तुझ्या परीनं या विरुद्ध आवाज निश्चित उठव. तुमच्या बोलण्यात सत्य असेल तर कुलूपबंद मेंदूंची कवाडं पण सताड उघडतील. इंदू बेटा, मीडिया खूप सशक्त माध्यम आहे. तू आपली मतं निश्चित मीडियाच्या मार्गे मांड. माझ्या तुला खूप शुभेच्छा आहेत बेटा.
पाहिजे पोरी जरा दमाने घेजो जास्तीचं भांडण नाही जमणार आपल्याला कोण हात लावतो माझ्या पोट्टीले फोडून टाकेन. अबे चुप बे. अबे पहिलं तेव्हा फोडून टाकीन अबे ते पोरगी आपली काळजी नाही वाटण का तिची? नाही नाही इंदूचं म्हणणं खरं असन पण ते काही आपल्याला समजत नाही बा. अबे घरी बाईला शिकणं किती कठीण आहे हे सांगून राहिली ते. अबे तर मग घाबरत काय नाही त्यांचं नाही का? मग बोलायचं. अरे समजे शेपट्या ढुंगणात घालून बसले तर कसं व्हायचं? अरे सावित्रीबाईले म्हणे लोक शिव्या देत. काऊन शिव्या देत? शिकते म्हणून शिव्या देत होते, शेण फेकून मारत होते, तरी बी शिकली का नाही? अरे स्वतः शिकली आणि बायकाले बी शिकवलं आणि शाळा पण काढली मुलींची. अबे तर मला माहित आहे ना सारं. हे तर आपण आपल्या घरामधून शिकवतच राहतो, सांगतच राहतो ना. पाय बाई आम्ही हाव किडूक मिडूक माणसं आणि ती हाय मोठी माणसं. नाही तुला जे काय करायचं असेल ते विचार करून कर. हा आम्ही हाव तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकस. हा विचार कर हं? तुम्ही काय लय भेटा माया बाबासाहेबाची लेक आहे मी. या जगात मी घाबरतो ते फक्त पापाले, फसवेगिरीले आणि लबाडीले. बाबासाहेबाची इंदू हाय मी. हे या अशा फालतू गोष्टीशी संबंध आहे माया. हे पा तुम्ही कोणाला बी भ्याच नाही आणि मी बी कोणाला घाबरत नाही. चला चला द्या मला हात. चला तर आपण लाईव्ह मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. करा ना. भीती दाखवता आम्हाला. आणि 4-4 वेळा कशाला सांगायला पाहिजे? लाईव्ह आहे. करा, सुरू करा लवकर. सर रेडी ना? रेडी स्टँड बाय इट्स रोलिंग. नमस्कार नमस्कार. आपण बघताय सरळ आणि स्पष्ट कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे माननीय शिक्षण मंत्री भास्करराव देशमुख आणि माननीय पालकमंत्री बबनराव गायतोंडे यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणांबद्दल चर्चा करणार आहोत. सर महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा याबद्दल आपलं काय मत आहे? तो महिना अहो आपल्या इथले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन जगात नाव कमवत आहेत. कुठले विद्यार्थी? अहो आपल्या शाळा कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे कॉर्पोरेशन आणि सरकारी शाळेत शिकलेले विद्यार्थी. मला म्हणायचं आहे हुशार विद्यार्थी. अच्छा म्हणजे कॉर्पोरेशन शाळेतले विद्यार्थी हुशार नसतात तर काय सर? सगळ्या शाळांवर शासनाचं नियंत्रण असतं. मग ती प्रायव्हेट असो, सरकारी असो की कॉर्पोरेशनची असो. नाही नाही नाही. काही ग्रामीण शाळा ह्या 8वी पर्यंतच असतात, फार फार तर 10वी. अहो पण ती मुलं पुढे मोठ्या शाळेत जातातच ना. कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, निवासी शाळा आहेत, आश्रम शाळा आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे तिथले विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन जगभर नाव कमवतात असं म्हणायचंय तुम्हाला? अहो पण इथेही शाळा आहेत ना. हा आहेत का नाही? हो पण त्या कॉर्पोरेशन शाळांसारख्या गरीब मुलांसाठी नसतात. हे बघा हुशार मुलं शिकतातच. पण मग गरीब पालकांचं काय? सर इंग्रजी मीडियमच्या मोठ्या शाळांमध्ये गरीब कास्तकाराला, शेतकऱ्याला, रिक्षेवाल्यांच्या मुलांना असं शिक्षण घेणं परवडेल? अन्न, वस्त्र, निवारा. तसंच शिक्षण हा जनतेचा हक्क नाही का? किती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे. अहो कर्जबाजारी शेतकरी जे काही तर आत्महत्याही करतायत, ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एवढा पैसा कुठून आणतील हो? अहो कसं आहे, पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही तळमळ हवी ना. लक्षात येत आहे का? हो मान्य आहे ना, पण तशी परिस्थिती आणि सोयीही हव्यात ना. शिवाय खेड्यातली मुलं शिक्षणासाठी शहरात येणार कशी? प्रायव्हेट शाळा डोनेशन घेतात, फीस असते महाग, स्कूल बस आणि बाकी इतर प्रकार वेगळा. म्हणजे ज्याला शिक्षण परवडेल त्यांनी शिकावं आणि बाकी मुलांनी अशिक्षितच राहावं असं काय? ही शैक्षणिक विषमता नाहीये का सर? ह्यासाठी काही योजना तुमच्याकडे असतीलच ना? हो मुलींना शिक्षण मोफत आहे. हो पण शहरातील सोडा, गावातील मुली शिकतायत का?
मराठी शाळा तर धडाधड बंद होत आहेत. कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये मुलांची कमी. हे बघा कसं आहे, स्पर्धा या शिक्षण क्षेत्रातही वाढल्या आहेत काय. हो का? मग त्यासाठी काही उपाय असतीलच सर तुमच्याकडे. आहे ना, सतत टीव्ही रेडिओवर प्रचार सुरू आहे. भारत देश स्वतंत्र होऊन 60-65 वर्ष झाल्यानंतर हागणदारीच्या जाहिराती आत्ता सुरू झाल्यात सर. 65 वर्षांनंतर कळलं स्त्रिया आणि मुलं उघड्यावर शौचाला जातात ते. कसं आहे सर, 1848 मध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. अजूनही गरिबांना, गरजवंतांना शिक्षण तसं योग्य मिळत नाही. शिक्षण विकत घेण्याची संस्कृती नावारूपाला येते सर. खरंय ना? आता या बोलण्याला काही अर्थ आहे का? शिक्षण क्षेत्रात काही प्रगती झालीच नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला? हे बघा, मोठ्या शहरात आणि प्रत्येक जिल्ह्यात शेकडोनी मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज उघडले आहेत. मान्य आहे ना सर, मला अगदी मान्य आहे. पण शिक्षण सम्राटांनी व्यवसाय केंद्र उघडली आहेत, ती बाजार नाही का सर? हा तुम्ही आरोप करताय? अच्छा, म्हणजे हे सत्य नाहीये का? पुरावे समोर आहेत की. कॉर्पोरेशन आणि मराठी शाळांची भयान दुरावस्था. कारण विद्यार्थी नाही. ह्याच्या मागे कारण काय? तर इंग्रजी मीडियमच्या शाळांनी, कॉलेजेसनी धुमाकूळ घातलाय हो. कष्टकरी गरीब पालकांची मुलं उघड्यावर पडली आहेत सर. शिक्षण सम्राटांनी शैक्षणिक संस्थांचा अफाट मोठा बाजार मांडलाय. मंत्र्यांच्या शिक्षण संस्था गब्बर झाल्या आहेत. आता मला सांगा सर, त्या संस्थांमध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळते का? डोनेशनच्या रकमा ऐकून गरीब पालक तिकडे जातच नाहीत. जी मुलं शिकतात ती मध्यमवर्गीय ते उच्चवर्गीय आहेत. मध्यमवर्गीय माणूसही आपल्या मुलांना शिकवताना मिटाकुटीस आलाय. घर, शेती, सोनं, नाणं सगळं गहाण टाकून जर मुलांना शिकवायचं असेल तर मग पोटाला खायचं काय सर? देशमुख सर, तुमचा मुलगा इफ आय एम नॉट रॉंग कुणाल कॉन्व्हेंट मध्ये शिकला. आता तो लंडनला उच्च शिक्षण घेतो. आणि तुमची मुलगी काव्या चेन्नईला इंजिनिअरिंग शिकते. आणि बबन सर, आपली दोन्ही मुलं फॉरेनला शिक्षण घेत आहेत, बरोबर ना? त्याचा इथे काय संबंध आहे? काही नाही सर, काही नाही. कॉर्पोरेशनच्या शाळा जर एवढ्या उत्तम आहेत तर तुमची दोन्ही मुलं कॉन्व्हेंट मध्ये का शिकली? आधी करीन मग सांगेन असं म्हणतात. सावित्रीबाईंचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचनात आहे सर. हे बघा, विषयांतर होतंय. हा, विषयांतर. आपला मुद्दा काय आहे? विषमतेचा, शैक्षणिक विषमतेचा. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला जात पात, गरीब श्रीमंत असा भेद न करता उत्तम शिक्षण मिळायला नको का? हा त्या विद्यार्थ्याचा हक्क नाहीये का सर? गरीब कष्टकरी पालकांची मुलं अशिक्षितच राहतात आणि मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय पालकांची मुलं सुशिक्षित होतात, उच्च शिक्षण घेतात. म्हणजे गरीबच राहणार. त्याच्या परिस्थितीत काहीच बदल होणार नाही. इतर मात्र सुशिक्षित होणार, अधिक श्रीमंत होणार. ही शैक्षणिक विषमता आहे असं नाही वाटत का सर तुम्हाला? सामान्य गरीब विद्यार्थी सरकारने उभी करायला नको? शैक्षणिक विषमतेमुळे सरळ सरळ समाजात दोन गट पडतायत. बेरोजगारी, गुंडगिरी सर्रास वाढतीये. नाही, पालकमंत्र्यांनी यावर काही करायला नको का? तुम्ही मेट्रो आणता, फ्लायओव्हर आणता, सिमेंटची जंगलं उभी करता, पण दारिद्र्यातून सुबत्तेकडे विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे नेणारा ब्रिज तुम्ही कधी बांधणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे
अहो यांच्या महाराष्ट्रात शैक्षणिक विषमतेवर काम कधी होणार सर? लाखो गरीब गरजवंत तुमच्या नावाने घोषणा देतात, जिंदाबाद जिंदाबाद. अहो त्यांचे गरीब अगतिक करुण त्रस्त चेहरे तरी डोळ्यासमोर आणा. ही शैक्षणिक विषमता जर का अशीच कायम राहिली ना तर तुमचा जो काही तो स्वयं घोषित विकास आहे ना तो शून्य राहील सर. कारण सुशिक्षित सशक्त समाज हा प्रगत देशाचा पाया आहे हे विसरू नका सर. मोठ्या अपेक्षांनी गोरगरिबांनी तुम्हाला मतदान केलंय सर आणि दान हे सपात्री असतं असं म्हणतात तेव्हा तो विश्वास तुम्ही कायम असू द्या. ज्ञानदान हे सर्वात पुण्याचं काम आहे सर. तेव्हा शैक्षणिक विषमतेचा जरा गांभीर्याने विचार करा सर. हे बघा, नमस्कार नमस्कार. आपण बघत होतात सरळ आणि स्पष्ट. पुन्हा भेटूया. नमस्कार. अगं आनंदाचे अश्रू आहेत बेटा, अभिमानाचे आहेत. आज मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. मी असं काय केलंय बाबा? तुमच्या कर्तृत्व सूर्यासमोर तर मी काजवा आहे. अगं प्रश्न तो नाही आहे इंदू बेटा, प्रश्न जाणीवांचा आहे, अस्तित्वाचा आहे, आत्मसन्मानाचा आहे. त्या काळात बलिष्ठ पोलादी भिंतींना फोडून आम्ही नवीन विचारांची ज्योत दाखवली. आज भयान शैक्षणिक विषमतेला वाचा फोडून तू पण मोलाचं काम केलंयस बाळा. खरंच आनंद वाटला, अभिमान वाटला. एक सांगतो इंदू बेटा, परिणामांची काळजी कधीही करू नकोस, सत्याची कास सोडू नकोस. आणि माझ्याबद्दल जर विचारशील ना तर मी सदैव तुझ्या अंतरंगात आहे बाळा, सदैव तुझ्या अंतरंगात आहे. सुखी राहा बाळा, सुखी राहा. माय बाबासाहेबांची शिकवण आणि तुम्हा साऱ्यांचे संस्कार माझ्या सोबत आहे. आता प्रत्येकच माणूस जर घाबरत राहिला आणि म्हणत राहिलाय का मले का करायचं आणि आपलं अंग काढत राहिला तर काही बी घडणार नाही. अहो पर पुरी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे करीन ते खऱ्यासाठी करीन, सत्यासाठी करीन. मी कुणाला बी घाबरत नाही. ए माय कायले रडते? काय नाही होणार, नको रडू. टीव्हीवर लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये ती मुलगी तुमची वाट लावते. पण काय सीएम साहेब, चुप राहा. पक्षासाठी हे बरं आहे का? लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तुम्ही तोंडग्याशी पडता. अरे आमची प्रतिष्ठा जाते, काही समजते? विरोधी पक्ष तर आनंदात आहे, सगळे हसतात आहे तुमच्यावर. हे बरं नाही भास्करराव, पुन्हा असा होता कामा नाही. काय ती काळजी घ्या व्यवस्थित, समजताय ना? हो, काही काळजी करू नका सर तुम्ही, मी आहे ना. तिचं नाव इंदू आहे, इंदू. मी सगळा बंदोबस्त करतो. आपली माणसं लावतो ना कामाला,
आता नाही सोड तुले हा आमच्या नेत्याला बदनाम करते तुले जिता नाही सोडत बघ तुझ्या तोंडालेच कार फासतो हा? मोठी चुरचूर बोलते का तू हा? मोठी चुरचूर बोलते का? अबे, इथं तोंडाले- आमच्या तोंडाले कार फासतो. आमच्या नेत्याला बदनाम करते. आमच्या नेत्याला- तारा तारा बाबासाहेब त्या माऊलीनं अशिक्षित असून शिक्षणाचं महत्व कळलं जिनं पोटच्या पोरीवानी मला वाढवलं शिकवलं तिचंच तोंड काळ केलं आणि शिक्षणाचा विरोध करणारे अजून किती वेळ जिथे राहतील माझ्या सावित्रीचा किती अपमान करतील तर मी वचन देतो ही शैक्षणिक विषमता संपवण्यासाठी मी स्वतःचा जीव देईन गरीब कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मी हा माझा लढा असाच चालू ठेवीन